सोलापूरकरांनो, आनंद, उत्साह आणि धमाल घेऊन आली आहे मनोरंजन नगरी. लहान मुलांसाठी खास ऑफर. अवघ्या 100 रुपयात तब्बल 5 सुपरहिट गेम्स, वॉटर बोट, मिकी माउस, ट्रेन, जम्पिंग जपांग आणि ड्रॅगन राईड. याशिवाय कमी दरात मोठ्या मुलांसाठी थरारक ब्रेक डान्स राईड. दररोज संध्याकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरू. मग वाट कसली पाहताय? आजच या आणि धमाल मनोरंजनाचा मनसोक्त आनंद घ्या. मनोरंजन नगरी, होम मैदान, पासपोर्ट कार्यालयासमोर, सोलापूर. संपर्क 9096521330. सोलापूरच्या एम ए पानगल हायस्कूलमध्ये इयत्ता 9वी शिकणाऱ्या अवघ्या 14 वर्षांच्या अब्दुल्ला इम्रान मंगलगिरी या विद्यार्थ्याने आपल्या कल्पकतेला आणि विज्ञानाच्या आवडीला मेहनतीची जोड देत सौर ऊर्जेवर चालणारी स्मार्ट सायकल तयार केली आहे. विशेष म्हणजे ज्या सायकलपासून हा प्रयोग सुरू झाला ती सायकल अब्दुल्लाहला बक्षिसाच्या रूपात मिळाली होती. त्या साध्या सायकलमध्ये आवश्यक तांत्रिक बदल करत त्याने तिचे रूपांतर सौर सायकलमध्ये केले आहे. आजच्या डिजिटल युगात अनेक विद्यार्थी मोबाईल आणि सोशल मीडियामध्ये रमलेले असताना अब्दुल्लाहने मात्र मोबाईलपासून दूर राहत विज्ञान, नवीन उपक्रम आणि संशोधनाचा मार्ग स्वीकारला आहे. या प्रयोगासाठी त्याने तब्बल 2 वर्षे सातत्याने मेहनत घेतली. सुरुवातीला काही प्रयोग अपयशी ठरले, मात्र अपयशाने खचून न जाता त्याने पुन्हा पुन्हा प्रयोग केले, विविध माहितीचा अभ्यास केला, मार्गदर्शन घेतले आणि अखेर त्याच्या प्रयत्नांना यश आलं. अब्दुल्लाहने तयार केलेली ही सौर सायकल बॅटरीच्या मदतीने चालते. सायकलवर बसवलेल्या सोलर पॅनलच्या माध्यमातून सूर्यप्रकाशापासून ऊर्जा मिळते आणि त्याद्वारे बॅटरी चार्ज होते. त्यामुळे सूर्यप्रकाश उपलब्ध असताना बॅटरी चार्ज करता येते. तर चार्ज झालेल्या बॅटरीच्या मदतीने रात्री देखील सायकल वापरता येते. या सायकलमध्ये सोलर पॅनेल आणि बॅटरी सोबतच इलेक्ट्रिक मोटर, GPS ट्रॅकिंग आणि डिजिटल स्पीडोमीटर सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. अब्दुल्लाहच्या या प्रयोगाची दखल त्याच्या शाळेनेही घेतली असून त्याला ज्युनियर सायंटिस्ट पुरस्कार अर्थात तरुण शास्त्रज्ञ पुरस्काराने गौरवण्यात आला आहे. अवघ्या 14व्या वर्षी मिळालेला हा सन्मान त्याच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला मिळालेली मोठी दाद आहे. अब्दुल्लाहच्या या संशोधनामागे भारताचे माजी राष्ट्रपती आणि महान वैज्ञानिक डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या विचारांची प्रेरणा असल्याचे तो सांगतो. विज्ञानाचा उपयोग देशाच्या प्रगतीसाठी व्हावा, तरुणांनी मोठी स्वप्ने पाहावीत आणि ती प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न करावेत, या विचारांनी अब्दुल्लाहला प्रेरणा मिळाली आहे. या संपूर्ण प्रवासात अब्दुल्लाहचे वडील इम्रान मोहम्मद हुसेन मंगलगिरी यांचा मोठा वाटा आहे. मुलाच्या कल्पनेवर विश्वास ठेवत त्यांनी त्याला प्रयोग करण्यासाठी प्रोत्साहन दिले आणि त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. कुटुंब आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे अब्दुल्लाहचा हा प्रयोग प्रत्यक्षात येऊ शकला. त्याची एक इच्छा होती की मला पप्पा नेहमी म्हणायचं की पापा मला गाडी घेऊन द्या. मी नेहमी त्याला सांगायचं की बाबा तू जोपर्यंत 18 वर्षाचा होत नाही, तुझ्याकडे लायसन्स जोपर्यंत होत नाही मी गाडी देऊ शकत नाही. तर त्यांनी सायकलचा एक स्वप्न होता की सायकलला आपण गाडी बनवू. म्हणून त्यांनी काय केलं, बॅटरी वगैरे हे जॉईन करून बॅटरीवर सायकल आधी त्यांनी हे केलं. मग त्याच्यानंतर बॅटरी करून मी म्हणलं की बाबा बॅटरीवर सायकल भरपूर आहेत, तू यूट्यूबवर बघून या फिर हे केलं तर कोई खास बात नाही आहे त्याच्यामध्ये. तुला काहीतरी वेगळं करावं लागेल, या क्षेत्रात तुला नाम कमवायचं असेल तर. मग तिने सोलरचा मला आयडिया आला की ह्याला आपण इलेक्ट्रिक क्रायसिसच्या संदर्भात बघितलं तर आपण त्याच्या संदर्भात आत्मनिर्भर भारत म्हणजे 100% आत्मनिर्भर भारत असायला पाहिजे. त्याच्यासाठी एक छोटासा प्रयत्न म्हणून सोलरसाठी आम्ही बरेच प्रयत्न केले. पुढं आपल्या मुलांना काय करावं किंवा त्याला कुठल्या क्षेत्रामध्ये तुम्ही हे करणार आहे पुढे? रोबोटिक AIच्या संदर्भात त्याला खूप आवड आहे आणि तो सध्या आता 9वीमध्ये आहे. 9वी आणि 10वीमध्ये जर त्यांनी चांगले मार्क्स घेतला तर मग त्याच्या पर्सेंटेजवर आपण पुढचा विचार करणार आहे. मात्र या कौतुकासोबतच एक खंत व्यक्त करावी लागेल. सोलापूरच्या या 14 वर्षांच्या विद्यार्थ्याने एवढ्या लहान वयात विज्ञान आणि नवीन उपक्रमाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्याच्या या प्रयोगाची प्रसारमाध्यमांनी दखल घेतली, शाळेने त्याचा गौरव केला. मात्र आमदार, खासदार, महापौर किंवा इतर कोणत्याही लोकप्रतिनिधींनी अद्याप त्याच्या या कार्याची दखल घेतली नाही किंवा त्याचा सार्वजनिक सत्कारही केला नाही. ही निश्चितच खंत व्यक्त करणारी बाब आहे. कारण अशा विद्यार्थ्यांचा सत्कार हा केवळ एका व्यक्तीचा सन्मान नसतो, तर तो शहरातील हजारो विद्यार्थ्यांना विज्ञान, संशोधन आणि नवोपक्रमाच्या दिशेने जाण्यासाठी मिळणारा प्रोत्साहनाचा संदेश असतो. राजकीय कार्यक्रमांमध्ये, विविध उद्घाटनांमध्ये आणि सत्कार समारंभांमध्ये लोकप्रतिनिधींची उपस्थिती असते.
मग आपल्या शहरातील एका 14 वर्षाच्या विद्यार्थ्याने स्वतःच्या कल्पकतेतून साकारलेल्या अशा प्रयोगाची दखल घेण्यासाठी वेळ का मिळू नये हा प्रश्न उपस्थित होतो. अब्दुल्लाचे स्वप्न मात्र या सौर सायकल पुरते मर्यादित नाही. देशाच्या प्रगतीसाठी योगदान देण्याचा आणि भारताला नेहमीच विश्वगुरू बनवण्याचा संकल्प त्याने व्यक्त केला आहे. ये हमारे देश की शान है, हमारे देश का झंडा है ये. अच्छा. इसे देखकर मुझे ऐसा लगता है कि मैं देश के लिए कुछ करूँ और अच्छा. ये मेरी नज़रों के सामने रहे, इसलिए ये करने के लिए मुझे 2 साल का करीब से करीब 2 साल का टाइम लगा और 19,000 का खर्चा है. टोटल खर्चा 19,000. अच्छा. आपको किसने किसने हेल्प की? ये अब्बू अम्मी अच्छा. दादा दादी. अच्छा. और ये पूरा डिज़ाइन वगैरह जो कहाँ से बनाया है, ये कैसा आपके दिमाग में आइडिया, किधर बनाया डिज़ाइन पूरा? ये प्रीमियम हाँ. प्रीमियम यहाँ क्रेन का ये है. अच्छा. वहाँ पे बना है. स्क्रैप का ये किए हाँ, हैं. हाँ. सॉरी, फैब्रिकेशन का एक दुकान है, वहाँ पे बना. अच्छा. आगे चलकर आप क्या बनना चाहते हैं और क्या करना चाहते हैं और कौन से ईजाद आप करना चाहते हैं, क्या है? आगे बहुत सारे हैं करने के. अभी क्या चल रहा है आपके पास, अभी फिलहाल क्या कर रही है, सिग्नल लाइट. क्या है, क्या उसका इस्तेमाल कई के लिए? सिग्नल के लिए सिग्नल जो रहता है ना, ये उसके अंदर कोडिंग भरने के बाद ये ऑटोमेटिक चलना शुरू होती है. त्याचा वापर कशासाठी करणार आहे तू आणि काय ॲक्च्युली हे जे तू आता सध्या तुझं जे प्रॅक्टिकल चालू आहे कशाचं प्रॅक्टिकल आहे ते आणि त्यापासून तू काय बनवणार आहे? सिग्नल लाइट जहाँ अपन गाड़ी पे रुकते हैं ना. अच्छा. सिग्नल चौकामध्ये आपण थांबतो सिग्नल जवळ. हां. काय होणार आहे ते त्याने? ये टाइम टू टाइम जलेंगी लाइट. अब्दुल्लाची कहाणी केवळ एका सायकलच्या निर्मितीची नाही, ती कहाणी आहे एका साध्या इनामाच्या सायकलपासून सुरू झालेल्या कल्पनेची, 2 वर्षांच्या मेहनतीची, अपयशानंतरही हार न मानणाऱ्या जिद्दीची आणि विज्ञानाच्या माध्यमातून काहीतरी वेगळं करण्याच्या ध्यासाची. अवघ्या 14व्या वर्षी सौर ऊर्जेवर चालणारी स्मार्ट सायकल तयार करून अब्दुल्ला इम्रान मंगलगिरी याने सोलापूरच्या विद्यार्थी विश्वासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. साधनं मर्यादित असली तरी कल्पनाशक्तीला मर्यादा नसतात. वय लहान असलं तरी स्वप्न मोठी असू शकतात आणि जिद्द, मेहनत आणि योग्य मार्गदर्शनाची साथ मिळाली तर हीच स्वप्न प्रत्यक्षात उतरू शकतात.